दरम्यान उत्तर महाराष्ट्रात सध्याची पावसाची परिस्थिती नेमकी कशी आहे हे जाणून घेऊयात। आपले नाशिकचे प्रतिनिधी सागर वैद्य सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, कसा पाऊस पडतोय उत्तर महाराष्ट्रामध्ये, खास करून आणि नाशिकमध्ये सुद्धा? ज्ञानदा, आकडेवारी जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की मान्सूनचं किती दमदार आगमन नाशिक विभागामध्ये झालंय। 54 तालुके येतात नाशिक विभागामध्ये, ज्याच्यामध्ये नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्याचा समावेश आहे। या 54 तालुक्यापैकी 43 तालुक्यामध्ये सरासरीच्या पेक्षाही 100%पेक्षाही अधिक पाऊस झालाय। 8 तालुके असे जिथे 75%पेक्षाही सरासरीच्या अधिक पाऊस झाला आहे। एकूण काय तर 54 पैकी जवळजवळ 52 जे तालुके आहेत तिथे दमदार अशा पद्धतीची हजेरी पावसाने लावलेली आहे। सर्वाधिक पाऊस नोंदवला गेलाय तो नगर जिल्ह्यामध्ये, त्यानंतर नाशिक जिल्हा आणि मग जळगाव जिल्ह्याचा नंबर लागतो। या तिघही जिल्ह्यामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून तुफान पाऊस सुरू आहे आणि दमदार अशा पद्धतीचं मान्सूनचं आगमन झालंय। साहजिकच मान्सून आला, पहिलाच पाऊस होता, त्याच्यामुळे शासनाची सुद्धा जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे कोलमडून गेल्याचं इथं पाहायला मिळालं। ग्रामीण भागात विशेषतः विजेचा खेळखंडोबा पाहायला मिळाला। अनेक ठिकाणी अनेक तासनतास वीज गेलेली होती। नाशिक सारख्या शहरामध्ये सुद्धा विजेचा लपंडाव गेले 2 दिवस सुरू आहे, त्याच्यामुळे नागरिक जे आहे ते मेटाकुटीला आले। दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असताना दुर्घटनाही मोठ्या घडलेल्या आहेत। अनेक ठिकाणी वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या मोठी आहे। काल नाशिक शहरामध्ये विजेचा धक्का लागल्यामुळे 2 लोकांचा मृत्यू झालाय। एका ठिकाणी शहरामध्ये मुलाला वाचवताना वडिलांना विजेचा धक्का बसला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। तर नाशिक रोडला एका प्रवासी जो आहे त्याचा धक्का इलेक्ट्रिकच्या खांबाला लागला, ज्याच्यामध्ये करंट उतरलेलं होतं आणि त्याचाही जागीच मृत्यू झाला। त्याच्यामुळे पावसाळ्याच्या पूर्वी जी काळजी महावितरणने घेतली पाहिजे ती घेतलेली नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे। दुसरीकडे शहरातली जी यातायात आहे, व्यवस्था आहे, तिच्या बाबतीतही अनेक ठिकाणी त्रुटी पाहायला मिळत आहेत। विशेषतः गोदाकाठचा जो सखल भाग आहे तिथे नेहमीप्रमाणे जे आहे ते ड्रेनेज तुंबलेले दिसत आहेत, त्याच्यामुळे पाऊस पडल्यानंतर या संपूर्ण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाल्याचं पाहायला मिळतंय। जसं आपण मगाशी उल्लेख केला की राहुरीमध्ये तुफान पाऊस झाला, त्याच पद्धतीचा ढगफुटी सदृश्य पाऊस काल निफाड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। त्याच्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याकडे आता सकाळी 10 वाजेपर्यंत उपलब्ध होऊ शकते। दमदार मान्सून बरसतोय। ताजे अपडेट जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल।